व्हिडिओ पुरतं खोटं खोटं सांगा. हा मी चांगली, माझं कौतुक करा थोडं. हा ही खूप चांगली आहे. हम्म. हिला काही येत नाही. इतकं खरं बोलायचं होतं. आत्ता 6 वाजलेत तरी अंधार नाही पडला अजून. आणि बेलपत्र घ्यायला आलोय. जवळच आहे, 5 मिनटं लागली इथे यायला. कारण उद्या महाशिवरात्रीला बेलपत्र तोडत नाहीत म्हणून आम्ही अगोदरच घ्यायला आलोय. आणि इतक्या उशिरा आलोय की त्या झाडाची जेवढी खालची पानं होती ना, बेलपत्र होतं ना, सगळे घेऊन गेलेत. आता आमच्या हाताला काहीच येणार नाही. इतका उशीर झाला आहे आम्हाला यायला. आता साधना, तू काय करणार आहे? मी काय करू? उतरवणार कोण पण मी चढल्यावर? खूप झाड मोठं आहे आणि हाताला आता बेलपत्र येणारच नाही. सगळे घेऊन गेले थोडं थोडं करून सकाळपासून. आत्ता पण बायका घेऊन गेल्या. आम्हाला यायला खूप उशीर झाला. हिचं ट्युशन असतं रोज आणि ही 6 वाजता सुटतं. त्याच्यानंतर मग आम्ही आलोय. आणि मल्हार, तू कशाला आलाय? तर मी दाखवते झाड केवढं आहे ते. खूप मोठं झाड आहे आणि आता बेलपत्र हाताला येणारच नाही. तरी ट्राय करूया आपण घेऊन येतो. आता हे एवढं मोठं झाड आहे, हाताला काहीच नाही आलं आमच्या. मग आता आम्ही चाललो परत. हे फुल नाही चालत ना देवाला? एक झाड बघून झालं, दुसरं पण खूप मोठं होतं, त्याला खूप बेलपत्र होतं, पण ते इतकं उंचावर होतं आणि सगळी पाचोळा सगळं असं भीती वाटत होती तिथं तोडण्यासाठी. म्हणून कॅन्सल केलं. आता दुसऱ्या झाडाकडे चाललोय. आता ही म्हणते की तिथं ते झाड कुणाला माहिती नाही. आता हिला माहिती आहे म्हटल्यावर मला तरी नाही माहिती, कारण मी जास्त बाहेर पडत नाही. त्यामुळं बघूया आता कुठे घेऊन जाते. ही पण बाहेर पडत नाही कधी, आजच आली आहे आणि हिला माहिती आहे झाड. बघूया आता. हे का? हे ह्या क्वार्टर्समध्ये राहायचं हिला, कारण आता आम्ही जिथं राहतो ते खाली होणार आहेत, म्हणून तिला इथं. ह्या क्वार्टर्स आहेत जुन्या, ज्या की बंद आहेत. केवढी लाईन मोठी आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूलाही अशी मोठी बिल्डिंग आहे. तर इथं कोणच नसतं, कारण जुन्या झाल्यामुळं पहिलं ह्याला बंद केलं. आता आम्ही जिथं राहतोय त्या पण बंद होणार आहेत, मग दुसरीकडे देतील. पण आमचं पोस्टिंग आलं आहे, काय हरकत नाही. आलं काय नाही आलं काय, रूम चेंज झाली काय नाही झाली काय, तर बघूया कधी पोस्टिंग येते त्याच्यावरती डिपेंड करतं. 15 दिवसात येईलच. हिला जे झाड माहिती आहे ते हे आहे. आता हे इतक्या रोड टच झाड आहे. आता हे कुणाला माहीत नसणार आहे का? हा रोड, हे झाड आणि ह्याला तर पानच नाहीये, वरती आहे बघ खूप जास्ती, आणि ते हातालाच नाही येणार कुणाच्याच. परत एकदा निराशा. फिर एक बार निराशा हाथ आई है तो दुकान जाएंगे और नया लेके आएंगे. 2-3 झाडं बघितली पण बेलपत्र आमच्या हाताला येतच नव्हतं. आणि आता आम्हाला कळालंय की इथं एक काका आहेत आणि त्यांनी बेलपत्र तोडून ठेवले आणि ते म्हणाले ज्यांना लागेल त्यांनी घेऊन जा. इतनी खुशी, इतनी खुशी. उधर जाएंगे तो ही पता चलेगा है यार खत्म हो गया. भागते भागते जा रहे अभी. चलो साधना. आणि फायनली आम्हाला बेलपत्र मिळालेलं आहे. तू फुल घेते का? इथं वॉचमन काका होते, त्यांनी काढून ठेवले होते, तर जे कोणी येईल त्यांना ते देत होते. आम्ही लास्ट होतो आणि आम्ही लास्ट करूनच चाललो आहे, कारण जेवढे होते तेवढे आम्हीच घेऊन चाललो आहे. पूजा करण्यासाठी बेलपत्र पाहिजे, त्याच्याशिवाय महाशिवरात्रीला पूजा अपुरी आहे. तसं मार्केटमध्ये मिळालं असतं, पण मार्केटमध्ये जाणार कोण, कारण मार्केट लांब आहे थोडंसं. म्हणून आम्ही इतकं घुमलो काय ग, फिरलो, इतकं फिरलो. आज आहे महाशिवरात्री आणि मला मंदिरात जायचं होतं, पण मी विचार केला होता की फौजींबरोबर जायचं,
कारण फौजींची ड्युटी होती आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:30. सकाळी मी घरात पूजा केली. खूप छान वाटतं ज्यावेळेसला घरात पूजा करतो. आणि काल बेलपत्र घेऊन आलो होतो ते तर तुम्ही बघितलंच. तर आत्ता जातो आहे आम्ही आणि हे आलेत 5 वाजता आणि आता आम्ही 6:30ला जातो आहे चहा पिऊन झाल्यानंतर. मंदिर जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. ज्यांनी अगोदर माझं चॅनल बघितलं असेल त्यांना मंदिर दिसलंच असेल आणि ज्यांनी नाही बघितलं तर चला मी तुम्हाला मंदिर दाखवते. खूप छान आहे, छोटंसं मंदिर आहे पण खूप जास्त चांगलं आहे आणि त्यांची खूप वाट बघावी लागते मला हमेशा हमेशा, लवकर कधीच नाही ती. मला काय म्हणतात ते, दिवसभर घरी आणि काय दिव्यानी दळण करी. चला, हे मला म्हणत होते सकाळपासून की तू जाऊन ये मंदिरात, मुलांना घेऊन जा, आणि मी गेले नाही. त्यामुळे मला ते अशी बोलतात आहे की काय बोलले, दिवसभर घरी आणि दिव्याने दळण करी, म्हणजे दिवसभर घरी होते आणि आता रात्रीची मंदिरात चालली असं त्यांना म्हणायचं होतं. तर ते मला कळालं बरं का. तो त्यांचा टोमणा होता का सांगत होते काय माहिती, पण कळालं. तुम्ही मला टोमणा दिला का मला सांगितलं हो. मी जास्त हुशार आहे का ते? हा ना, लय हुशार आहे. व्हिडिओ पुरतं खोटं खोटं सांगा. हा, मी चांगली, माझं कौतुक करा थोडं. हा, ही खूप चांगली आहे. हिला काही येत नाही. इतकं खरं बोलायचं होतं का? चला, चालत चाललोय मंदिरात. खूप जवळ आहे मंदिर, 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि हे आमची कॉलनी खूप सुंदर, खूप सुंदर, आमच्यासाठी खूप सुंदर आहे. तर आपल्यासाठी तर छानच आहे ना. चला. आणि उद्या महाशिवरात्री आहे त्यामुळं इथं तयारी चालू होती, डेकोरेशन चाललं होतं पूर्ण. आणि सगळे फौजी मिळून इथं डेकोरेशन करत होते, जे सकाळीपासून लागले होते. आणि मग फौजी पण आले आणि मंदिरात आलेच नाही माझ्याबरोबर, मग इथंच त्यांना मदत करत होते. आणि मग मी एकटीच गेले आणि हे असं बांधायचं चाललं होतं, तर जाता पण येत नव्हतं तिथून, कसं तरी जाता येत होतं. साईडनं गेले नंतर मी. आणि थोड्या वेळाने हे झालं होतं, ज्यावेळेस आम्ही माघारी येत होतो त्यावेळेसला हे पूर्ण करून झालं होतं, बांधून झालं. हे रोडवरती पताका बांधायचं चाललं होतं आणि मंदिराच्या समोर इतका छान मंडप बांधला होता, तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय हे ह्याच्यासमोर. मंदिराच्या समोर आहे बिलकुल. आणि हे मंदिर आहे हे छोटंसं. आणि इथं भजन चालू होतं. फौजींची जी फॅमिली आहे ती पूर्ण इथं आल्या होत्या आणि इथं भजन चालू होतं. सर्वात अगोदर मी मंदिरात गेले, दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मी भजन करण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडा वेळ बसले. मला तर भजन म्हणता येत नाही, इतका सुंदर आवाज आपला नाहीच आहे. त्यामुळं अर्धा 1 तास बसले, मस्त शांत डोक्याने भजन ऐकलं. खूप छान वाटलं इथं बसल्यानंतर, खरंच आनंद काल महाशिवरात्री होती आणि आज दुसऱ्या दिवशी इथं जेवण आहे. तर चला प्रसाद घेऊया. आणि खूप छान प्रसाद असतो. आणि हे बघा किती जास्त तयार झाली माझ्यापेक्षा, पिठाच्या गिरणीतनं आल्यासारखी गोरी आहे ही आणि मी नाही. पावडर लावून यायची ना मग. बरोबर आहे, बरोबर. माझा मुलगा म्हणतोय तू पावडर लावून का नाही आली. मी किती पावडर लावली तरी हिच्या एवढी. काल मी इथं आले होते त्यावेळेस इथं काम चालू होतं पताकाचं आणि आपण बघू शकता किती सुंदर पताका दिसतात हे. आणि दोन्ही साईडला अशी झाडं आहेत ना, त्यामुळं खूप छान दिसत होतं हे. आता मोबाईलमध्ये कसं दिसतंय मी नाही सांगू शकत, पण हे इथं खूप छान दिसत होतं. आणि मंदिरात गेल्याच्या नंतर प्रसाद सुरू झाला होता
आणि खूप बायका यायला लागल्या होत्या, खूप लोक आली होती आणि मुलं अशा प्रकारे खेळत होती. इथं बसण्यासाठी मंदिराच्या समोरच अशा चेअर लावल्या होत्या, टेबल लावले होते आणि ज्यांना जिथं बसायचं तिथं बसू शकत होते आणि आम्ही कुठं बसलो नंतर ते दाखवते. तर पहिल्यांदा मी मंदिरातच गेले, परत आल्या अगोदर मंदिरात गेले, परत दर्शन घेतलं आणि इथं माझ्या पहिल्याच मैत्रिणी येऊन बसल्या होत्या. त्याच्यानंतर थोडंसं गर्दी होती आज, कारण सगळेच आले होते ना, त्यामुळं मग इथं 10 मिनटं गेले, दर्शन घेतलं शांततेत आणि इथं प्रसादाचं ताट ठेवलं होतं आणि मंदिरात आल्यानंतर ना पॉझिटिव्ह एनर्जी इतकी वाटते आणि इतकं छान वाटतं ना मंदिरात येऊन. आणि त्याच्यानंतर आम्ही लाईनला लागलो प्लेट घेऊन आणि लाईन इतकी मोठी होती आणि आम्ही सगळ्यात लास्टला येऊन उभं राहिलो होतो. आमच्या पाठीमागं कोणच नव्हतं आणि आम्ही इथं आलो होतो 1 वाजता आणि 1 ते 1:30च्या दरम्यान आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो होतो आणि भूक पण लागली होती, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, उपवास सोडला नव्हता. त्यामुळं असं वाटत होतं कधी नंबर येतो आहे काय माहिती. आणि मग ह्या माझ्या दोन्ही मैत्रिणी ज्या माझ्या कायम बरोबर असतात आणि त्या म्हणत होत्या खरंच भूक लागली जास्त. मी म्हटलं चला आता लाईन आत्ता अशी पुढं जाईल आणि आता नंबर येईल आपला. आणि गेलो लाईनमध्ये, तर तुम्ही बघू शकता आमच्या समोर किती लाईन लागलेली आहे. खूप जास्त लांब होती लाईन आणि आम्हाला जेवण मिळाल्याच्यानंतर तर इतकी लाईन लागली, इतकी गर्दी झाली की अर्धा तास, पाऊण तास असं वेटिंगला थांबावं लागत होतं. इतकी जास्ती गर्दी झाली होती. तरी ठीकच होतं, आम्ही गेल्या वेळेस आम्हाला 15 ते 20 मिनटात नंबर आला. त्यामुळं चांगलंच आहे, कारण इथं सगळे आमच्या कॉलनीतले सगळे लोक येतात आणि बाहेरचे पण येतात, त्यामुळं थोडीशी गर्दी होते. आणि त्याच्यानंतर माझ्या पाठीमागं पण लाईन दाखवते की कुठपर्यंत आहे. म्हणजे जितकी लोकं पाठीमागं दिसतात आहे ना, त्याच्या पण पूर्ण पाठीमागं दिसतात आहे तोपर्यंत लाईन होती अशा प्रकारे. आणि मग प्रसाद मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही आता ठरवलं की कुठंतरी बसायचं. तर इथं एक असंच तुटलेला बाक होता, त्याच्यावरती ही मुलं बसली होती. म्हणजे लाकडाचंच फळी आहे फक्त अशा प्रकारची आणि त्याच्यावरती मुलं सगळी जाऊन बसली होती छोटी छोटी. आणि बाकीचे सगळे लाईनला लागले होते आणि आम्ही कुठं बसले होते बघा. तर अशा प्रकारे छान अशी झाडं आहे तिथं, सगळी सावली होती आणि आम्ही इथं जेवायला बसलो आणि खूप छान वाटत होतं इथं जेवायला बसल्यानंतर. आम्ही बसल्यानंतर खूप सारी लोकं पण आली होती. तर जेवायला होतं डाळ भात आणि भाजी होती, पुरी होती, लोणचं, पापड आणि शिरा होता. आणि खरंच सांगते, हा प्रसाद आहे ना, तुम्ही किती जरी घरी ट्राय केला ना बनवायचा, तरीही तुम्ही बनवू शकता. पण अशी